NCMC कार्ड म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस कशी असते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्ही महिला असाल, दिव्यांग असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, अमृत ज्येष्ठ नागरिक असाल, तर या सर्वांना यापुढे जर एस-टीच्या सवलतीचा लाभ घ्यायचा असेल, बस सवलत योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर हे NCMC कार्ड काढणं गरजेचं आहे. NCMC कार्ड काढण्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं एक ॲप्लिकेशन करावा लागतो. हा अर्ज करण्याची प्रोसेस कशी असते, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला एस-टी भाड्याची सवलत सुरू राहील. मित्रांनो, अशा प्रकारचं कार्ड जर तुमच्याकडे असेल तरच यापुढे तुम्हाला एस-टीच्या प्रवासामध्ये सवलत मिळणार आहे, एस-टीच्या भाडे सवलतीचा लाभ मिळणार आहे. तर हे NCMC कार्ड काढण्याची प्रोसेस कशी असते ते आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, NCMC कार्ड काढण्यासाठी सगळ्यात अगोदर अशा प्रकारचं हे मशीन असतं. या मशीनमध्ये मोबाईल नंबर टाकून तो व्हेरीफाईड केला जातो. मोबाईल नंबर टाकल्यावर त्या एक OTP येतो आणि दिलेल्या बॉक्समध्ये OTP एंटर केल्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक केलं जातं. व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून हा जो मोबाईल नंबर आहे लाभार्थीचा, तर तो व्हेरीफाय केला जातो. मोबाईल व्हेरीफाय केल्यानंतर पुढील 2 पर्याय या ठिकाणी दिसतात. एक आहे आधार कार्ड आणि दुसरा आहे व्हर्च्युअल ID. तर आधार कार्ड असेल तर आधार कार्ड दिलेल्या बॉक्समध्ये टाकायचं आहे, किंवा आधार कार्ड नसेल तर व्हर्च्युअल ID या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या त्या चौकोनीमध्ये टाकतात. तो टाकल्यानंतर त्या ठिकाणी एक टर्म अँड कंडिशन असतात, त्या ॲक्सेप्ट केल्यानंतर लाभार्थीचे थंब इम्प्रेशन घेतले जाते. थंब इम्प्रेशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी एकदा का त्या ठिकाणी लाभार्थीचा आधार व्हेरिफिकेशन झालं की मग पुढील प्रोसेस चालू होते. हे बघा, या ठिकाणी लाभार्थीचं जे आधार आहे ते व्हेरिफाईड झालेलं आहे. काही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. प्रोसीड या बटनावरती टच केल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट लागतात या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आता सिलेक्ट OVD डॉक्युमेंट्स. OVD डॉक्युमेंट्स म्हणजे ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट. तर ही ऑफिशियली व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणजेच OVD डॉक्युमेंट कोणकोणते आहेत, तर पासपोर्ट, वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, MG नरेगाचं जे कार्ड असतं ते पण या ठिकाणी व्हॅलिड समजलं जातं. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कन्सेशन कोड आलेला आहे, MSY म्हणजेच महिला सन्मान योजना. आता या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पे टू प्रोसीड या मशीनला दोन्ही प्रकारचे कॅमेरे असतात, एक समोरून असतो आणि एक पाठीमागे असतो. तर पाठीमागच्या कॅमेऱ्याने या ठिकाणी जे लाभार्थीचं आधार कार्ड आहे, तर त्या आधार कार्डला या ठिकाणी स्कॅन करावं लागतं. आधार कार्डचा फोटो काढून तो या मशीनमध्ये अपलोड करावा लागतो. एकदा का तुम्ही आधार कार्डचा फोटो व्यवस्थित अपलोड झाला, त्यानंतर पे टू प्रोसीड या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. कार्ड काढण्यासाठी फक्त ₹168 खर्च येतो. ₹168 कार्डचे आणि ₹31 GST असं एकूण ₹199 या ठिकाणी या NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डसाठी खर्च येतो. तो या ठिकाणी पे करावा लागतो. ट्रान्झॅक्शन डिटेल दिसतात, या ठिकाणी पेमेंट करावं लागतं. आता तुम्ही बघू शकता, आता हे पेमेंट या ठिकाणी सक्सेस झालेलं आहे. प्रिंट या बटनावरती क्लिक करून या संदर्भात पावती जनरेट होते. ही पावती, अशा प्रकारची पावती लाभार्थीला दिली जाते. तुम्ही या पावतीवरती बघू शकता की या ठिकाणी लाभार्थीचं नाव आहे, कार्ड रेफरन्स नंबर आहे, कार्ड चार्जेस आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ₹168 कार्ड चार्जेस, GST ₹31, टोटल अमाऊंट 199. कन्सेशन टाईप जे आहे ते महिला सन्मान योजना. अदर चार्जेस काही नाही. या ठिकाणी डेट आलेली आहे, टाईम आलेला आहे आणि एजंटचं नाव देखील या ठिकाणी आलेलं आहे. पेमेंट मोड आलेला आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी NCMC कार्डची ऑनलाईन प्रोसेस केली जाते. आता ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला काही दिवसानंतर अशा प्रकारचं एक NCMC कार्ड तुम्हाला पोस्टानं पाठवलं जातं किंवा डायरेक्टली तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती आणून दिलं जातं. तर या कार्डवर तुम्ही बघू शकता, या कार्डवरती QR कोड आहे, लाभार्थीचा फोटो आहे, त्यांचं नाव आहे, सिरियल नंबर आहे आणि व्हॅलिड पण आहे. तर किती दिवसासाठी व्हॅलिड आहे? 2031 पर्यंत हे कार्ड व्हॅलिड आहे. आणि या ठिकाणी CVV नंबर देखील आहे, कॅटेगरी आहे,
QR कोड आहे. अशा प्रकारचं कार्ड या ठिकाणी दिलं जातं. हे तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं हे कार्ड आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोरची बाजू अशी या ठिकाणी चिप पण दिलेली आहे आणि बॅक साइडला लाभार्थ्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर तुमचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करून द्या. पुन्हा एकदा सांगतो, हा ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी आपल्या जवळचं जे बस स्टँड आहे, बस स्थानक आहे, त्या बस स्थानकाच्या व्यवस्थापकास तुम्ही या संदर्भात विचारपूस करू शकता आणि त्या ठिकाणी किंवा जे एजंट्स आहेत, त्या एजंट्सकडे जाऊन तुम्ही या NCMC कार्डसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. धन्यवाद.